सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण समाजात फिरत असताना बरेच लोक अगदी प्रत्येक कामात सक्सेस झालेले आपल्याला दिसतात. कुठलंही क्षेत्र असो, ज्या वेळेला ती व्यक्ती त्या क्षेत्रात उतरते त्यावेळेला त्या क्षेत्रात त्या व्यक्तीला भरपूर असं यश मिळतं. अशा व्यक्तीला समाजातले प्रत्येक लोक अगदी ह्या व्यक्तीकडे गौरवाने पाहतात, प्रेमाने पाहतात, त्याचा वाहवा करतात. घरात त्याची स्तुती केली जाते, समाजात त्याची स्तुती केली जाते आणि त्याचे जे काही यश आहे त्या यशाची त्याला प्राप्ती कुठून झालेली आहे किंवा त्याला हे यश कुठून मिळालेलं आहे ह्याचा कोणीही विचार करत नाही. फक्त त्या व्यक्तीला यश मिळालंय, ती व्यक्ती सक्सेस झालेली आहे, प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळालेलं आहे हे फक्त पाहिलं जातं. तुम्हाला माहिती आहे का, ज्या यशस्वी व्यक्ती असतात त्या यशस्वी व्यक्ती त्यांच्या कर्माने तर यश प्राप्त करून घेतच असतात, परंतु बऱ्याचशा अशा व्यक्ती आहेत ज्या नशिबाची साथ मिळण्यासाठी काही उपाय तोडगे तर काही बरेच लोक एंजल नंबरचा खूप वापर करत असतात. त्यातनंच आपण पाहतो की बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एंजल नंबर देत असते. ह्या एंजल नंबरचा आपल्याला वापर करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च किंवा जास्त वेळ वाया जात नसतो. त्यामुळे जर का तुम्हाला असं वाटत असेल की समाजातल्या एखाद्या व्यक्तीसारखं तुम्हाला सुद्धा प्रत्येक कामात यश प्राप्ती हवी असेल, यश मिळायला पाहिजे असेल, प्रेमाचा वर्षाव व्हायला पाहिजे असं वाटत असेल किंवा इतरांनी तुमचं कौतुक करावं असं जर का वाटत असेल, तर आजच तुम्ही हा एंजल नंबर वापरायला सुरुवात करा. हा एंजल नंबर वापरल्याने तुम्ही ज्या क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करता त्या क्षेत्रात तुम्हाला तिथे यश मिळेल. हा यश तुम्हाला ह्या एंजल नंबर मुळे मिळेलच, परंतु तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळणार आहे. कारण हा जो एंजल नंबर आहे, हा एंजल नंबर आपल्याला रोजच्या रोज लिहायचा आहे. जोपर्यंत आपला त्या गोष्टीत त्या क्षेत्रात आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत रोजच्या रोज किंवा कायम तुम्ही हा एंजल नंबर लिहू शकता. एंजल नंबर लिहत असताना एंजल नंबर हा ब्ल्यू पेनाने किंवा हिरव्या रंगाच्या पेनानेच लिहायचा आहे. शिवाय बॉडीच्या डाव्या पार्टवर कुठल्याही, मग हातावर लिहा किंवा तुम्ही म्हणजे कुठेही लिहू शकता, पण तुम्हाला हा हिरव्या रंगानेच लिहायचा आहे. एखाद्या पेपरवर लिहिला तर तुम्ही तुमच्या जवळ पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सुद्धा ठेवू शकता. आता हा जो नंबर आहे हा नंबर अगदी 4 अंकी आहे. तुम्ही विसरू नका, पहिले तर लिहून घ्या. नंबर काय आहे? 2190 2190 2190 म्हणजे 2190. हा नंबर तुम्हाला आपल्या बॉडीच्या डाव्या साईडला कुठेही लिहायचा आहे, हातावर लिहू शकता. बघा, हा जो नंबर आहे अगदी पुसला गेला नाही पाहिजे. पुसला तर पुन्हा लिहा आणि त्याचबरोबर होकारार्थी विचार करा. तुम्ही कुठल्या क्षेत्रात चाललात, कुठला क्षेत्र तुम्ही निवडला, त्या क्षेत्रात तुम्हाला सक्सेस मिळण्यासाठी तुम्ही विचार करा की त्या क्षेत्रात तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे. अशा पद्धतीने हा नंबर लिहा आणि ह्या नंबराची तुम्ही जादू पहा. ज्या क्षेत्रात तुम्हाला सक्सेस हवा आहे त्या क्षेत्रात हा नंबर तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळवून देईल. आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.